पुण्यामधील पूरस्थितीवरून खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारलाच धारेवर धरलाय। जर शहराला अलर्ट होता तर नागरिकांना अलर्ट का नाही केलं, असा थेट सवाल सुप्रिया सुळेंनी विचारला। त्यांच्या याच प्रश्नाला आता उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी उत्तर दिलेलं आहे, पाहूयात। आता खरं आरोप प्रत्यारोप करायची वेळ नाही, पण दोन गोष्टी मला प्रशासनाला जरूर विचारायला आवडतील की जर एवढा पाऊस होता, अलर्ट होतं, तर तुम्ही नागरिकांना तो अलर्ट का नाही पोहोचवला, हा पहिला मुद्दा। पाऊस पडलाय का, तर हो जरूर पडलाय, पण प्रशासन त्याचं मॅनेजमेंट करायला स्थानिक प्रशासन पुणेचं कमी पडले का, हे दुर्दैवाने आपल्याला म्हणावे लागेल। आज ते त्या भिंती ज्या वॉल्स बांधलेल्या आहेत त्या वॉलला ओलांडून पाणी चालले, म्हणजे मग त्या रिटेनिंग वॉल ज्या त्यांनी बांधल्या त्याचा उपयोग काय झाला। सगळ्या पुणेकरांना अतिशय विनम्रपणे विनंती आहे, घराच्या बाहेर पडू नका, अगदी इमर्जन्सी असल्याशिवाय। आणि गाडीत जर तुम्ही बसत असाल गाड्या हलवायला तर गाड्या लॉक करू नका, खिडकी वर करू नका। अशा प्रकारचं नैसर्गिक संकट आल्यानंतर विरोधक काय आरोप करतात त्याला जास्त महत्त्व देण्यापेक्षा जे नागरिक आपले अडचणीत नाहीत त्यांना बाहेर काढून पुन्हा जरी पाऊस पडला, जे काही ऑरेंज अलर्ट दाखवलाय किंवा येलो अलर्ट दाखवलाय, त्यामध्ये मला याच्यात राजकारण करायचं नाही। कोणी काय बोललं त्याला उत्तर पण द्यायचं नाही, त्याच्यात वेळ पण घालवायचा नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।